लांबपर्यंत अंधार दिसतोय सगळा सगळा. घरून विचारलं होतं की भीती नाही वाटायची तुला एवढं आम्हाला. आता इथून मागं 4 किलोमीटर आहे. जरा फिलिंग यायला लागली तशी, कारण लांबपर्यंत मला काहीच दिसत नाही, सगळा अंधार आहे. माझ्याकडे फक्त मोबाईलचा उजेड तेवढा. बॅटरी आहे ठीक आहे, पण याच्या अगोदर कधी असं ॲडव्हेंचर केलं नाही. व्हिडिओमध्ये या माझ्या. चला. ओ माय गॉड. चालतंय ना व्हिडिओ घेतलेली तुमची सगळ्यांची. हे सगळे आमचे लातूरची गँग. या रे, दिसतंय का तुम्ही? या बरोबर. आज हे सगळे, अरे कोणतरी दिसते नाही. हा इकडे असे सगळे युट्यूबला चालले व्हिडिओ. मग आता पीडीसी भेटन तुम्हाला, एमएससी झाले. काय वाटतंय पुढे जाऊन काय होईल का आपल्या जिंदगीत? बरं, पहिली गोष्ट म्हणजे बीएससी नंतर एमएससी करावी का? आता आपले हे जे पोर करावी आम्ही गेली, तुम्ही करा. म्हणजे आमचं वाटलं झालं तुमचं हे सांगा यांना. चला पीडीसी जरा काढून घेऊ आणि जायच्या वेळेस तुम्हाला मी फोन करीन. तुम्ही मला वाटतंय आज संध्याकाळी जाताल ना? बरं, जायच्या वेळेस तुम्ही पण सांगा. मला वाटतं मी तुमच्या उशिरा जाईन. संध्याकाळचे 6 वाजलेले आणि थोडीशी थंडी असल्यामुळं मी आज चहा घेतोय. चहा कधी घेत नाही मी, पण आज थोडी थंडी वाटते जरा घेऊ. 8 वाजता बस सांगितली सकाळी. मी वाटतं गेलो होतो 11:30 वाजता गेलो होतो. नंतर मी फायनल बुकिंग केलं 4 वाजता बुकिंग केलं. 900 रुपये तिकीट आहे. इथून 8 वाजता निघेल आणि मला वाटतं तिथं 3-4 वाजता पोहोचेल. परत तिथं पोहोचून परत फाट्यावर उतरून मला सायकलनी, माझी जी सायकल मी नेणार तिथं, सायकलने पुन्हा घरी जायचं आहे. तिथून पुढं फाट्यावरून मला 4 किलोमीटर सायकल चालवायची आहे. कधी फाट्यावरून कधी सायकलने गेलो नाही आणि त्यातल्या त्यात पहाटे जायचं म्हणल्याच्यानंतर हे ॲडव्हेंचर ट्रिप आहे माझ्यासाठी. बघू कसा प्रवास होतो आहे. जे काय होईल तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवतच राहील. तोपर्यंत आराम करून जायचं. ना चांगलं जा, चांगलं हो सर. आता हे जे तुम्ही हसरा चेहरा बघताय, हे आमचे पॅथॉलॉजीचे सिनियर आहे PhDचे भोसले सर. हे म्हणजे सारखेचे. मी जसं आलो ना फर्स्ट इयरला, तर आपलं कसं असतं सिनियर ज्युनियरचे रिलेशन जे आहे त्याच्या पुढं जाऊन जे भावाचं रिलेशन आहे ते यांच्यासोबत झालं. आमच्या शेजारीच होते आणि चांगला गोड मुलगा आहे आणि भावी आयुष्यामध्ये एक मोठा कवी हो. त्याला खूप खूप शुभेच्छा देतो. यांना तुम्ही धन्यवाद सर, धन्यवाद सर. यांना तुम्ही याच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं असेल. यांच्या लग्नाचा ब्लॉग आपण तयार कव्हर केला होता. आणि हे सुद्धा माझे काही मित्र आहेत, जेव्हा भावाचे मित्र, काही मेट्रोचे, काही एक्सटेन्शनचे. हां काय म्हणले सर? आता हे मागं काय चाललं आहे, रांगोळी काढण्या व्हिडिओमध्ये दिसतंय की नाही काय माहिती. जरा ॲक्रेडिशनचे काम चाललं होतं कॉलेजचे. ते रांगोळी वगैरे काढायचं काम चालले, अजून आले नाहीत. 2 वर्ष मी जिथं घातले, म्हणजे ज्या रूममध्ये राहिलो हॉस्टेलमध्ये, तर जायच्या वेळेस मी त्या हॉस्टेलकडं आलो आहे, म्हणजे त्या रूमकडं. माझ्या मागं रूम बघा, A33. सध्या त्याला कुलूप आहे, नाही तर आतमधून तुम्हाला दाखवली असती. माझी रूम शेवटची टाका बाय करायला आलो तिला. बाय रूम. इथं मी राहायचो. इथे 134 माझे काही मित्र राहायचे, एंटोचे काही बॅचमेट राहायचे. अजून इकडची एक रूम A26. अजून तिकडची एक रूम दाखवतो A17. इथे बसले सर त्यांची रूम A32. ही दिसते तुम्हाला ती. पहिले इकडे गोपी सरांची रूम, गोविंद सरांची. ह्या पॅसेजमध्ये 2 वर्ष मी चक्कर घालायचो. तिकडून जा तिकडून ये. आणि ही झाली A17 रूम. आम्ही त्या अक्षयची रूम. या रूममध्ये आम्ही बरेचसे गप्पा गोष्टी केल्यात. 6:30 वाजलेत. 15 मिनटात म्हणजे जवळपास 15-20 मिनटात मला निघायचं आहे. तोपर्यंत हॉस्टेलची सैर मी करतो शेवटची. पुन्हा इथं कधी येणं होते माहीत नाही. इथं आमची मेस आहे, भोजनालय उपाहारगृह. इथं मी संध्याकाळी आणि सकाळी दोन्ही टाईम जेवण करायचो. सध्या हे मेस चालू झालेलं नाही. हे काहीतरी कॅन्टीनचं आहे चहाचं. ही आमची मेस होती. आणि इकडं एक मेस आहे, ही कोऑपरेटिव्हची मेस होती. इथं मी कधी कधी यायचो. ही एक. त्याच्यानंतर इकडं आपल्या फोरम, ज्या फोरममध्ये बसून मी अभ्यास केला आणि हे पेपर वाचले इथं. सायकल कामांवर नाही, सायकल मला पायीच
जावं सायकल जावं लागेल. हां सायकलवर जायचं ठरलं आहे आता. तिथपर्यंत सायकलवर आणि मग पुढं. नरेंद्र चाललं रे, मी जातो, टाटा बाय बाय. पण माझी सायकल लावली कुठं तू? शेवटची जर्नी मी आणि माझी सायकल, सॉरी सायकल नाही, मी आणि माझा काजवा. कसं आहे, आलो पण स्वराच्या हिमतीवर आणि चाललं पण स्वराच्या हिमतीवर, अशी मला फिलिंग यायला लागली. कारण आज झालं आहे असं, ॲक्रिडेशनचे कामं चालले असल्या कारणामुळं ॲक्रिडेशन काय विषय सांगतो. ICRचे काही लोक आलेले आहेत, ते काही वर्षातून येत असतात तुमच्या विद्यापीठाला ॲक्रिडेशन देण्यासाठी. तर त्यासाठी इन्स्पेक्शन करतात ते सगळ्याच विद्यापीठाचं, डिपार्टमेंटचं, हॉस्टेलचं, सगळंच. त्याच्यामुळे माझे काही ज्युनियर मित्र जे आहेत ते सगळे अजून डिपार्टमेंटलाच आहेत, त्याच्यामुळे ते आले नाही. म्हणूनसाठी मी एकटाच आत्ता सध्या झालेलो आहे. आता इथून 4 किलोमीटरचा प्रवास स्टेशनपर्यंतचा. तिथून पुढं बसमध्ये बसायचं, फाट्यावर उतरायचं, फाट्यावरून पुन्हा प्रवास. म्हणजे हे प्रवास कमी ॲडव्हेंचर जास्त झाले. थंडी वाजणार जास्तीत जास्त, बघू जिथपर्यंत सहन होतं तिथपर्यंत. सायकल लॉक करायची गरज आहे का? ती माझी आहे समृद्धी ट्रॅव्हल्स. तिने मला आता घरपर्यंत ट्रॅव्हल करायचं आहे. 25 नंबरची सीट आहे माझी. तिचा नंबर आहे MH20DD 1500. वा वा. भाई हे माझं सीट आहे, त्याच्यावर मी बसलो आहे. अपेक्षा जास्तच चांगल्या क्वालिटीचं सीट आहे. सीट कसलं काय, झोपता येतं, इथं स्लीपरसारखं येतं. ते व्यवस्थित कसं दाखवू, इथं अंधार आहे जरासा. इथं माझी बॅग आहे सोडलेली. हे समोरचे जे आहेत ते 2 सीटवाले, वरती 2 सीट आहेत, म्हणजे 2 जण झोपू शकतात इथं, आणि इकडे एकच जण झोपू शकतो. मी सिंगल याचे ना, त्याच्यामुळे मला सिंगल सीट आहे. हे काय लाल पडदे लावले त्यांनी, याच्यात बसले असं वाटतं ते पालखीत बसल्यावर नाही वाटत का, ते जुन्या काळात बाया पालखीत बसायच्या तसं वाटेल. बघा, इकडून पडदे लावले, इकडून पडदे लावले, फुल प्रायव्हसी बाई, झोपा. सकाळचे पण नाही, रात्रीचे पण नाही, पहाटेचे 3 वाजलेत आणि मी आणि माझी सायकल अंधारात, पुढं दिसते का अंधारात, इथं आमच्या फाट्यावर, तिथं फाटा पण दिसत नाही, इथं लांबपर्यंत अंधार दिसतोय सगळा. घरून विचारलं होतं की भीती नाही वाटायची तुला एवढं लांब्याला. आता इथून मागं 4 किलोमीटर आहे, जरा फिलिंग यायला लागली तशी, कारण लांबपर्यंत मला काहीच दिसत नाही, सगळा अंधार आहे. माझ्याकडे फक्त मोबाईलचा उजेड तेवढा, बॅटरी आहे ठीक आहे, पण याच्या अगोदर कधी असं ॲडव्हेंचर केलं नाही एवढ्या रात्री, ते पण सायकलवर. कारण इथं तळं जास्त जवळ आहे, बिबटे लागले मागं, तर बिबट्या पुढं मी मागं, नाही मी पुढं बिबट्या मागं, जे असेल ते बघू. काल रात्री मी दाखवलं तुम्हाला, 3 वाजता फाट्यावरती पोहोचलो होतो. भरपूर अंधार होता. त्याच्यानंतर मी सायकलवर बसलो आणि तिथून पुढं व्हिडिओ करताच नाही आला, कारण सगळीकडे अंधार होता. अंधारात तुम्हाला व्हिडिओ काय दाखवून म्हणजे करण्यात काहीच अर्थ नव्हता. मी इथं पोचलो 3:15 वाजता, म्हणजे 15 मिनटात सगळं ट्रॅव्हल केला. थोडी ॲडव्हेंचर ट्रिप होती. एवढं सांगन, याच्यानंतर असा कधीच प्रयोग करायचा नाही कोणी रात्री एवढ्या उशिरापर्यंत. काय होतं की गावाच्या शेजारी तळं आहे, आणि तळं असल्या कारणामुळं बाकीचे जे प्राणी आहेत
तर ते येत असतात आणि थोडीशी त्याच्यामुळे रिस्क असते. परत करणार नाही अशा काही गोष्टी. पण मी आणि माझा काजवा इथं सुखरूप पोचलेला आहोत व्यवस्थित. ही व्हिडिओ मी इथं संपन्न करतो. आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत भेटू. तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.